हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू द चॅनल. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज 11 ऑगस्ट आहे. तर आजचा आपण आज मार्केट व्ह्यू पाहणार आहोत. NSE BSE मध्ये इंडेक्समध्ये काय हालचाल झाली, मार्केटमध्ये कोणते स्टॉक्स न्यूजमध्ये होते, कॉर्पोरेट ॲक्शन्स काय झाल्या, तर सगळी न्यूज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया आपण NSE पासून. आज तुम्ही पाहू शकता निफ्टी 50 आज चांगल्या तेजीमध्ये होती. ती जवळपास आज 0.9% तेजीमध्ये क्लोज झालेली आहे. निफ्टी बँक आज 0.9% तेजीमध्ये क्लोज झालेली आहे. फिन निफ्टी आज 0.9% म्हणजे जवळपास तुम्ही पाहू शकता 1% तेजीमध्ये क्लोज झालेले आहेत. मग त्यानंतर निफ्टी मिड कॅप पाहूया आपण. निफ्टी मिड कॅप आज 0.8% तेजीमध्ये क्लोज झालेले आहे. निफ्टी स्मॉल कॅप 100 0.3% क्लोजिंग झालेले आहे. तर निफ्टी स्मॉल कॅपमध्ये एवढी हालचाल पाहायला आपल्याला मिळालेली नाही. पण निफ्टी बँक, निफ्टी 50, फिन निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर सेन्सेक्स पण पाहूया आपण. सेन्सेक्स पण जवळपास पॉईंट हे सेन्सेक्स पाहू शकतो 0.9% जवळपास 1% तेजीमध्ये आज सेन्सेक्स पण क्लोज झालेला आहे. तर एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आज मार्केटमध्ये तुम्ही पाहायला मिळाला आज मार्केटमधून आपल्याला. तर तर आज कोणत्या गोष्टीमुळे तर मार्केट आज तेजीमध्ये ते पण आपण पाहणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. टॉप गेनर्स किंवा टॉप लुजर्स किंवा कोणता सेक्टर आज फोकसमध्ये होता ते पण आज आपण पाहूया. तर आजच्या टॉप गेनरमध्ये आपण पाहूया आपण पहिल्यांदा PG इलेक्ट्रोप्लास्ट झाला, जो आज गिरतेही जा रहा है मार्केट में, म्हणजे पडतच चाललाय, क्रॅशच होत चाललाय. काल होता मला वाटते 17-18-20% लोअर सर्किट होता. आज पण जवळपास 17-18% जो क्रॅशमध्ये होता. तिथून कव्हर होऊन आज जवळपास 12% -12% मध्ये क्लोज झालेला आहे. तरी काही जो पण मॅनेजमेंट येऊन क्लॅरिफाय करत नाही बा पुढच्या व्ह्यूज वगैरे काय असेल अजून, तर तोपर्यंत थोडंफार मार्केटमध्ये सेंटिमेंट ह्या स्टॉक्सचं असंच असणार आहे. तर आज कोणते कोणते स्टॉक्स आज फोकसमध्ये होते ते पण पाहूया. तर PG इलेक्ट्रोप्लास आज जवळपास -12% मध्ये क्लोज झालेला आहे. कोल्टास पण आज रिझल्ट जे Q1 अर्निंग्स जे आलेले आहेत, तर ते आपण त्याचा इम्पॅक्ट हा वोल्टासवरती पाहायला मिळाला आहे. अडानी एंटरप्राइज आज जवळपास 5% 4.5% आज वरती पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज 1.2%, इटर्नल लिमिटेड 2 म्हणजे पूर्वीचा आपला झोमॅटो, सर्वांचा लाडका झोमॅटो. ICICI बँक पण आज पण आज चांगली रिकव्हरी दिलेली आहे. कारण स्टॉक्स मी जवळपास मला वाटतं सकाळी मी ट्रॅक केला होता त्या निगेटिव्हमध्ये होता. ते त्यांच्या काही ह्याच्यामुळे बँक बॅलन्सच्या ह्याच्यामुळे थोडंफार ते किती इम्पॅक्ट होईल अजून काही आलेलं नाही. आता पण आज ICICI बँकेत जर पाहिलं तुम्ही आधीपासूनच त्यांच्या ते हे आहे की रुरल डिमांडला त्यांचे कन्झम्पशन अट्रॅक्ट करणे, कस्टमर जे आहेत ते अट्रॅक्ट करणे. तर त्याचाच फायदा त्यांना किती होते ते पाहायचा ह्या स्कीममधून. त्यांना म्हणजे जवळपास त्यांनी काही जे लिमिटेशन्स लावलेली आहेत बॅलन्सवरती, तर त्याचा किती त्यांना फायदा होते ते पाहणे गरजेचे आहे. त्यानंतर SBI बँक हा जो रिझल्ट इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतोय आज 2.5% आज हा वरती आहे. टाटा मोटर्स आज जवळपास 3% रिझल्ट ह्याचा खराब लागलेला होता. तर खराब होता. तर कोणत्या सेंटिमेंटमुळे तर JLR ज्यांची जे बाहेरून ज्यांची कमाई होणार आहे, JLR जॅग्वार लँड रोव्हर आणि रेंज रोव्हर ह्यांची जी ह्याच्यामधून जी त्यांची कमाई होणार होती तिथून फारच त्यांना ड्रॉबॅक पाहायला मिळतं. जवळपास 60% तिथून त्यांना ड्रॉबॅक त्यांना पाहायला मिळाला होता. तर त्याचा इम्पॅक्ट रिझल्टमध्ये त्यांना दिसलेला होता. तर आज त्यांची कॉन्कॉल्स वाचणे फार गरजेचे आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे की टाटा मोटर्समध्ये काय आता फ्युचर आहे त्यांचे कॉन्कॉल्स वाचण्याचे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पेटीएममध्ये जवळपास 5.5%ची तेजी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. सॉरी. आता आपण जाऊया सेक्टरलमध्ये जाऊया. आपण कोणता सेक्टर आज तेजीमध्ये होता ते पण पाहूया. हे आपण सेक्टरलमध्ये गेलोय. तर कोणता सेक्टर आहे हा? निफ्टी PUC बँक आणि हा कोणता आहे? रियाल्टी. तर रियाल्टी आपण एवढं चेक करणार नाही. तर निफ्टी PUC बँक आपण चेक करूया. तर निफ्टी PUC बँकमध्ये काय काय झाले? तर निफ्टी PUC बँकमध्ये आज इंडियन बँक, SBI बँक ज्याचा रिझल्ट काल लागला, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि कोणता कॅन बँक आणि युनियन बँक. तर हे तुम्ही पाहू शकता की PUC बँकमध्ये काही मागच्या काय जे आपण एक बुल रन झालेला त्यामध्ये स्टॉक्सने चांगला परफॉर्मन्स पण दाखवला. सॉरी. स्टॉक्सने चांगली ग्रोथ पण दाखवली. ज्यांचे डिपॉझिट ग्रोथ असेल की ज्यांच्या घाटेच होत्या कंपनी अक्षरशः, म्हणजे खरं सांग टाटा मोटर्स पण एक घाट्यातली कंपनी होती. त्यानंतर जे कोविड नंतर ज्या कंपनी ज्या घाट्यात होत्या त्या कंपनी त्यांचे जे NPAs होते, ग्रॉस NPA होते, नेट NPA होते, ज्यांनी फार चांगल्या पद्धतीनं हँडल केले. त्यामुळे तुम्हाला स्टॉक्सवरती त्यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो तुम्हाला. म्हणजे त्यांची प्राइस काय असेल ते तुम्ही पाहू शकता आज. आता असंच हे काय झालेलं होतं की बाबा जे PUC बँक्स आहेत त्यांनी एक चांगली रॅली केली. त्यानंतर रिझल्ट चांगला दाखवले. त्यानंतर थोडंफार मार्जिनवरती थोडा इम्पॅक्ट आला, त्यांच्या प्रेशर आलं आणि ते आता जे स्टॉक्स ट्रेड करत आहेत तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही जम्मू अँड काश्मीर बँक, बँक ऑफ इंडिया आज हे 200 EMAच्या जवळपास ट्रेड करत आहेत.
मग हे कोणत्या मला दर्शवता बा की हा कोणता एक सेंटिमेंट असतो हा. तर मी एक मार्क मिनर्व्ही यांचं पुस्तक म्हणजे रीड केलं होतं किंवा त्यांनी सांगितलं होतं की बघ 200 त्यांची एक स्ट्रॅटेजी होती बघ 200 EMAचे तर कोणते स्टॉक्स जे ट्रेड करतात जे स्ट्रॉंग ग्रोथ दाखवू शकतात असं त्यात कोणता प्रकार असतो. तर तोच प्रकार मला हा POC बँक्समध्ये दिसत आहे की एक स्ट्रॉंग ग्रोथ आहे कंपनी फ्युचरमध्ये जस्ट एक चांगल्या रॅलीनंतर करेक्ट होऊन एक 200 EMAच्या जवळपास ट्रेड करत आहेत. एक म्हणजे पुस्तकातले वाचलेल्या गोष्टी आहेत हा ॲक्च्युअल मार्केटमध्ये म्हणजे आपण जे इम्पॅक्ट पाहतो ते फार वेगळा असतो. पण एक काय कोणती बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन आहे किंवा कोणत्या सेक्टरबद्दल माझं हे नाही. पण एक सांगणं आहे की बाबा मी जे पुस्तकात वाचलं होतं तुम्ही मार्क मिनर्व्ही यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आपण पाहूया कॉर्पोरेट ॲक्शन्स वगैरे पाहूया मार्केटमध्ये काय काय झालं काय नाही. तर एक ओव्हरऑल मार्केट आपण इथंच पाहूया ह्या PDF मध्ये. तर आज 11 ऑगस्टचं सेन्सेक्स आज 700-750 पॉईंट वरती क्लोज झालेला आहे पॉझिटिव्हमध्ये. निफ्टी आज 215 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे. आणि की डेरिव्हेटिव्ज आज आजच्या मार्केटमध्ये कोणते कोणते होते तर ते पाहूया. आज कोणते स्ट्रॉंग अर्निंग्स होते त्यामध्ये POC बँक्स लाईक SBI आणि रोबस्ट म्युच्युअल फंड्समध्ये इन्फ्लो जो झालेला आहे ड्रिव्हन बाय रेकॉर्ड रिटेल पार्टिसिपेशन म्हणजे आपल्यासारख्या लोकांचे म्युच्युअल फंड किंवा SIP जे करत असतात तर त्या लोकांचं जे पार्टिसिपेशन आहे ते इथं दिसतच आहे. आणि सम प्रायव्हेट ग्लोबल मार्केटमध्ये काय एवढे पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स नव्हतेच. फक्त क्रूड ऑइल तुम्ही म्हणू शकता जे खाली जे चालत जात आहे त्याचा फायदा आपल्याला होत आहे. तेच एक ग्लोबल मार्केट सेंटिमेंट आपण पाहू शकतो. तर आपण इथं खाली पाहूया म्युच्युअल फंड्सबद्दल आपण माहिती पाहूया. इथं जरा म्युच्युअल फंड्सची माहिती पाहूया आपण इथे. तर म्युच्युअल फंडचा डाटा आलेला आहे. तर ऑल टाईम हायला गेलेला आहे. जे मंथली SIP आहे ती ऑल टाईम हायला गेली आहे जी 28,000 कोटीला आहे. एवढे जे मला वाटतं एक खराब सेंटिमेंटमधून आपलं मार्केट जात आहे. निफ्टी 50 जे आहे जे खराब मूड माहोलमधून जात आहे निफ्टी 50. तरी पण अशा माहोलमध्ये जर SIP जर ऑल टाईम हायला मिळत असेल तर नक्कीच एक चांगली संकेत आहे. एक मार्केट पण बॉटमिंग आउट होत आहे असं कुठं मला तर वाटते. आणि FISची पण बाईंग आली होती शुक्रवारच्या सेशनमध्ये. आणि त्यामध्येच तुम्ही पाहू शकता 81% कोणते नेट इक्विटी म्युच्युअल फंड इन्फ्लोमध्ये 81%ची ग्रोथ झालेली आहे 42,000 कोटींची. आणि हा जो मंथली SIP डाटा आलेला आहे आणि स्मॉल कॅपमध्ये तर कुठे इन्व्हेस्टमेंट कुठे तर झालीच असणार किंवा स्मॉल कॅपमध्ये म्हणा किंवा इथं दिसतेच आपल्याला स्मॉल कॅपमध्ये हे स्मॉल कॅप आहे, हे मिड कॅप आहे, हे लार्ज कॅप आहे, आणि हे हायब्रिड फंड्स आणि अदर्स काय असेल ते गोल्ड म्हणा ETF बॉन्ड्समध्ये वगैरे तर तिकडे जात असेल. तर तो पण डाटा आपण पाहूया ह्या वर्षी जे आलेला आहे इन्फ्लो जो आलेला आहे मार्केटमध्ये तो कुठे कुठे इन्व्हेस्ट झाला तो पण आपण तुम्हाला मी दाखवतो. तर पहिला इरेज करा म्हणजे तुम्हाला समजेल हे. तर हे पाहू शकता व्हेर विल बी द इन्फ्लोज इन 2025 म्हणजे ह्या वर्षीचे जो इन्फ्लोज आहे तर कुठे कुठे गेले ते पण पाहूया. हा स्मॉल कॅपमध्ये जवळपास 31,000 कोटीचा इन्फ्लो झालेला आहे. मिड कॅपमध्ये 27,000 कोटी तर लार्ज कॅपमध्ये 16,000 कोटीचा इन्फ्लो झालेला आहे मार्केटमध्ये. तर सर्वात जास्त इन्फ्लो कुठे झालेला आहे 31,000 कोटीचा स्मॉल कॅपमध्ये. तर हे होतच असतं तुम्ही पाहू शकता. तर लार्ज कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये पहिला तर 2x तुम्हाला इन्फ्लो बघायला मिळेल आणि लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर 1.5x तुम्हाला इन्फ्लो बघायला म्हणजे ते तुम्हाला पाहायलाच मिळेल. जेव्हा मार्केट जेव्हा करेक्शन मोडमध्ये येतो करेक्शन मोडमध्ये नंतर जेव्हा एक मार्केट जेव्हा चांगली गती धरत असतं तर तुम्हाला ते इन्फ्लुअन्स तुम्हाला एक चांगला तिथं पाहायला मिळत असतो आणि हाच एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स मला वाटत आहे मार्केटमध्ये. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया. परत PDF ओपन करूया ती. गोल्ड सिल्वरमध्ये काय रेकॉर्ड ऑल टाईम आहे तुम्हाला पाहायलाच म्हणजे गेले काही सेशन तुम्हाला गोल्डमध्ये चांगली तेजी पाहायलाच मिळत आहे. आणि त्यानंतर मार्केट सेंटिमेंट स्नॅपशॉटमध्ये काय US टॅरिफकडून आज अजून पण निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत. जसे कोणते अजून निगोशिएशन्स झालेले नाहीत त्यांच्या आणि आपले जे काही हे असतील डिप्लोमॅट असेल त्यांच्यामध्ये. तर मेटल्स पण सपोर्टिव्ह आहे मार्केट ज्यामध्ये तुम्ही गोल्ड आणि सिल्वर पाहू शकता इथेच. आणि त्यानंतर स्टॉक इन न्यूज कोणते कोणते ते पण पाहूया. स्टॉक इन न्यूज कोणते कोणते आहेत आज थोडं इरेज करू. स्टॉक इन न्यूजमध्ये आज म्हणजे हे काय बाकीचे काय मला पाहायचे वाटू शकत नाहीत काय. पण एक टायटॅनिक पाहू शकता. टायटॅनिक आहे रिसिव्ड आहे बाय रिकमेंडेशन फ्रॉम जेफ्रीज. जेफ्रीज जे ते तुम्हाला जे ऑब्विसली ते म्हणजे तुम्हाला बाय किंवा जे रिकमेंडेशन करत असतात अशा ज्या कंपनी आहेत त्या कंपनीने टायटनला एक बायचं रिकमेंडेशन दिलं आहे आणि टार्गेट किती झालेलं आहे 3800चं टार्गेट दिलेलं आहे. ते होत असतं तुम्हाला ह्यांनीच कधीतरी एकेकाळी सेल्स रिकमेंडेशन दिलं होतं तेच आता आज बायचं रिकमेंडेशन देत आहेत. हे कसं असतं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये एक सेंटिमेंट असतो एखाद्या स्टॉकचा की बाबा एखादा स्टॉक असाच नाही की बाबा असा त्याचा रेव्हेन्यू म्हणा पॅट्स किंवा मार्जिन्स असेच होत जाईल. कधी कधी त्यांच्यावर प्रेशर येत असतं मग त्यावेळी ते
तुम्हाला सांगतात बाबा की बाबा ह्या झोनमध्ये एकदा आले की त्यांना त्यांना समजतं बाबा की बाबा मार्जिन्स परत इम्प्रूव्ह होण्याची शक्यता आहे. मग ते परत तुम्हाला बायचे रिकमेंडेशन वगैरे देतात. हां, आपण नाही की बाबा ह्यांनी रिकमेंडेशन दिलं म्हणजे आपण जाऊन घ्यायचंच म्हणजे बाय करायचं असं होत नाही कधी. असं असतं तर मग सर्वजण एवढं मार्केट सोपं असतं तर आज सर्वजण आले असते ह्यांच्या सांगण्यावरती घेतले असते, प्रॉफिट बुक करून परत पैसा कमवला असता. पण नाही, आपण आपल्या फंडामेंटल्स किंवा आपल्या टेक्निकलवरती, आपल्या ॲनालिसिसवरती आपण ठाम राहिलं पाहिजे. त्यानंतर अपकमिंग कॉर्पोरेट ॲक्शन्स पण आपण पाहूया कोणते कोणते आहेत. तर आज कोणते ॲक्शन होते. 11 ऑगस्ट आहे. हां, आज KPL म्हणजे KPL एनर्जी लिमिटेडमध्ये आज डिव्हिडंड मिळाला आहे. किती 0.20 पैशाचा पर शेअरमध्ये डिव्हिडंड मिळाला आहे. आज आणि कोणते कोणते डिव्हिडंड होते अपकमिंग इव्हेंट्स म्हणजेच स्पेशल डिव्हिडंड होते. आज कोणते Akzo Nobel इंटर डिव्हिडंड फ्रॉम कॅस्ट्रॉल इंडिया, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स, फायनल डिव्हिडंड फ्रॉम जिओ फायनान्शियल्स. तर आज हे पाहिलेत की कोणते होते हे डिव्हिडंड्स आपण पाहिले. त्यानंतर काय होणार, स्टॉक स्प्लिट्स इंडियन ग्लायकॉलमध्ये कधी आहे, उद्या 12 ऑगस्टला. म्हणजे हे फेस व्हॅल्यू आहेत मला वाटते 10चे 5 होणार, म्हणजे किती होणार तुमचा स्टॉक्स 1:2 मध्ये स्टॉक स्प्लिट होणार आहेत. त्यानंतर उद्या कोणता कोणता डिव्हिडंड्स आहेत. ग्रासिममध्ये आहे, ग्रासिम इंडस्ट्रीजचा 10 रुपीज आहेत आणि ICICI बँककडून 11 रुपीज तुम्हाला डिव्हिडंड्स मिळणार आहेत. आणि मिडवीकमध्ये म्हणजे बुधवार गुरुवारी काय होणार आहे, डिव्हिडंड्स कोणते, गुजरात कन्झ्युमर्स, HEG, इंटरग्लोब एव्हिएशन आणि पेज इंडस्ट्रीज. तर यांच्याकडून हे डिव्हिडंड्स तुम्हाला पाहायला मिळणार. हे आता आपण कव्हर करतोय कारण हे वीक स्टार्ट आहे, आज मंडे आहे, त्यामुळे आपण हे काही इंटरम डिव्हिडंड म्हणजे कॉर्पोरेट ॲक्शन्स जे आहेत ते आपण आज कव्हर केलेले आहेत. तर आजचे पहिलाच मार्केट सेंटिमेंट पहिला आपण पुन्हा एकदा पाहूया. तर आज काही निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स आज सर्वच तेजी जवळपास 1% तेजीमध्ये होते. आणि ते कोणते कोणते की पॉईंट्स होते ते पण पहिले आपण इथे पाहू शकता. हे की पॉईंट्स होते, त्यामुळे आज मार्केटमध्ये तेजी आली. आणि जो फ्रायडेचा जो मार्केट डाटा FI डाटा होता की त्यांच्यामुळे बाईंग त्यांच्याकडून आली होती, FIsकडून ते काही खूप दिवसानंतर त्यांच्याकडून आज बाईंग आली होती. आज ती कंटिन्यू राहते का ते पण पाहणे गरजेचं आहे. त्यामुळे एक मार्केटला एक बॉटमिंग आउट झालेलं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा. जय हिंद.